हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेब टेक्नॉलॉजी या सब्जेक्टचा जो युनिट 2 आहे, क्लायंट साईड टेक्नॉलॉजी जावास्क्रिप्ट अँड डोम, तर या युनिटबद्दल आपण पूर्ण कन्सेप्ट आहेत, सगळे टॉपिक वन बाय वन कवर करणार आहोत. तर जे पण तुमचे मित्र वगैरे असतील थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नला, तर आपण या व्हिडिओमध्ये सगळे टॉपिक कवर करणार आहे, सगळा सिलेबस कवर करणार आहे आणि एक्झाममध्ये जसं लिहिता येईल तुम्हाला त्याच्याबद्दल सगळे टॉपिक बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिले युनिट नंबर 2 मध्ये कोणकोणते टॉपिक आपल्याला शिकायचे आहेत त्याची मी लिस्ट काढलेली आहे. तर टोटल 13 टॉपिक आहेत ज्याच्यावरती इन सेममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. तर सगळे आपण वन बाय वन एकदम सिम्पलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर युनिट नंबर 2 आहे आपला क्लायंट साईड टेक्नॉलॉजीज, ज्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट आणि डोम आपल्याला पाहायचे आहे. तर हा युनिट 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला जावास्क्रिप्टचे कन्सेप्ट आणि त्याच्यानंतर डोम काय असतं त्याच्याबद्दलची नॉलेज पाहिजे. तर हे आपण सगळं बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले युनिट 2 जो आहे त्याचे काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजेत, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व युनिट समजायला इझी जाईल. तर सगळ्यात पहिले जावास्क्रिप्ट काय असतं, तर आपण मागच्या युनिटमध्ये बघितलं की HTML, CSS या लँग्वेज बघितल्या. त्यानंतर जावास्क्रिप्ट ही तिसरी लँग्वेज आहे वेब डेव्हलपमेंटमधली, जी तुम्हाला शिकायला पाहिजे. तर जावास्क्रिप्ट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज यूज टू मेक वेबसाईट इंटरॅक्टिव्ह अँड डायनॅमिक. आपण जे पण वेबसाईट बनवत असतो त्यांना इंटरॅक्टिव्ह आणि डायनॅमिक बनवण्यासाठी जावास्क्रिप्ट या लँग्वेजचा आपण यूज करत असतो. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर HTMLचा यूज करतो आपण त्याचं स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी, आणि CSSचा यूज करतो आपण जी पण वेबसाईट आहे त्याला डिझाईन करण्यासाठी, आणि जावास्क्रिप्टचा यूज करतो आपण वेबसाईटला बिहेवियर बनवण्यासाठी, म्हणजेच डायनॅमिक आणि इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की लाईक व्हेन यू क्लिक अ बटन, एखादं बटन जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा त्याचा पॉपअप तुम्हाला दिसत असतो वेबसाईटवरती. तर त्याच्या मागचं रिझन आहे की आपण त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट यूज करत असतो. तर जावास्क्रिप्ट हे कुठे रन होते, तर जावास्क्रिप्ट रन इनसाइड द ब्राउझर इटसेल्फ. जे आपलं ब्राउझर असतं त्याच्यामध्येच हे रन होत असतं. तर नो नीड टू इन्स्टॉल एनिथिंग एक्स्ट्रा. त्याच्यामध्ये तुम्ही क्रोम, फायरफॉक्स, सफारी असे जे सगळे ब्राउझर आहेत, तर या सगळ्या ब्राउझरला जावास्क्रिप्ट सपोर्ट करत असते. तर हे झालं जावास्क्रिप्टबद्दल. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो आपला डोम. तर डोम काय आहे, DOM, डोम स्टँड फॉर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. तर याला आपण डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल बोलत असतो. व्हेन ब्राउझर लोड्स अ वेब पेज, जेव्हा ब्राउझर आपलं वेब पेज लोड करतं तेव्हा ते HTML एलिमेंट्सचा मध्ये एक ट्री स्ट्रक्चर बनवतं आणि त्या स्ट्रक्चरला आपण डोम असं बोलत असतो, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. तर ते स्ट्रक्चर तुम्ही इथे बघू शकता की HTMLचं जर एखादं स्ट्रक्चर घेतला आपण कोडिंगचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्री स्ट्रक्चर भेटेल. जसं की HTML टॅग असतो, त्याच्यामध्ये 2 टॅग येतात, एक हेड आणि एक बॉडी. तर हेडमध्ये आपण टायटलचा यूज करत असतो आणि बॉडीमध्ये जे पण आपल्याला पॅरेग्राफ वगैरे हेडिंग द्यायची असेल त्याचा यूज करत असतो. तर हे सगळं जे डॉक टाईपचं एक HTMLचं एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला एका ट्री फॉर्मॅटमध्ये दिसतं. तर यालाच आपण DOM, डोम असं बोलत असतो. तर सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर एखादा तुम्ही फॅमिली ट्रीचं बघू शकता की फॅमिलीमध्ये सगळ्यात आधी पॅरेंट्स येतात, त्याच्यानंतर त्यांचे चिल्ड्रेन येतात. तर हे एका फॅमिली ट्री सारखं आहे. तर जावास्क्रिप्ट युजेस डोम टू ॲक्सेस अँड चेंज HTML एलिमेंट. तर HTML एलिमेंट हे चेंज करण्यासाठी आणि ॲक्सेस करण्यासाठी डॉमचा यूज करून तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये त्याला वापरत असता. तर हे झालं डोमबद्दल. त्यानंतर याच्यामध्ये जे क्वेरी काय राहते, तर हा एक कन्सेप्ट आहे. जे क्वेरी इज अ जावास्क्रिप्ट लायब्ररी. ही एक जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, अ कलेक्शन ऑफ रेडीमेड जावास्क्रिप्ट फंक्शन. तर या लायब्ररीमध्ये तुम्हाला जावास्क्रिप्टचे काही रेडीमेड फंक्शन्स भेटतात, त्याचा यूज करून तुम्ही अजून जास्त इम्प्रूव्ह करू शकता कोडला. तर जिथे तुम्ही जावास्क्रिप्टच्या 10 लाईन्स लिहितात तिथेच तुम्ही जे क्वेरीच्या 1 लाईन लिहून पण तेच फंक्शन्स तुम्ही यूज करू शकता. तर जे क्वेरी काय करते, तर हे इझी करतं तुमच्या कोडिंगला. त्याच्यानंतर व्हॉट इज अँग्युलर JS. तर अँग्युलर JS काय आहे, तर अँग्युलर JS हे जावास्क्रिप्टचं एक फ्रेमवर्क आहे जे गुगलनं बनवलं होतं. कशासाठी, तर वेब ॲप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी हे बनवलेलं होतं. तर अँग्युलर JS हे एक जावास्क्रिप्टचं फ्रेमवर्क आहे. जर जे क्वेरी ही एक सायकल असेल तर अँग्युलर JS तुम्हाला कार म्हणून पाहू शकता तुम्ही.
तर असं त्याचं एक एक्झाम्पल झालं. तर हे काही बेसिक कन्सेप्ट होते जे तुम्हाला युनिट 2चे माहिती पाहिजे होते. तर आता आपण युनिट नंबर 2 हे पहिल्या टॉपिकपासून चालू करूया. तर याच्यामध्ये काय काय आहे, कशावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील आणि तुम्हाला काय काय लिहायचं आहे, तर हे सगळं आपण वन बाय वन डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो इंट्रोडक्शन टू जावास्क्रिप्ट आणि जावास्क्रिप्टचं पर्स्पेक्टिव्ह काय आहे. तर जावास्क्रिप्ट म्हणजे आपण बघितलंय की एक लँग्वेज आहे. तर जावास्क्रिप्ट इज अ लाईट वेट इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज यूज टू मेक वेबसाईट इंटरॅक्टिव्ह आणि डायनॅमिक. तर आपले जे पण वेबसाईट असतात त्यांना इंटरॅक्टिव्ह आणि डायनॅमिक बनवण्यासाठी जी लँग्वेज आपण वापरतो त्याला जावास्क्रिप्ट असं बोलतो आणि ही 1995 मध्ये क्रिएट झाली होती. तर त्याच्यानंतर तुम्ही जावास्क्रिप्टचे फीचर्स जे असतात ते तुम्हाला विचारू शकतात की जावास्क्रिप्ट एक्सप्लेन करा आणि त्यांचे फीचर्स एक्सप्लेन करा. तर असा 5 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्हाला हे फीचर्स तिथे लिहायचे आहेत, वन बाय वन एक्सप्लेन करायचे आहे. तर पॉईंट टू पॉईंट ॲन्सर लिहायचा आहे तुम्हाला. तर याचे फीचर्स काय काय आहेत, तर जी जावास्क्रिप्ट आहे ती डायरेक्टली आपल्या ब्राउझरमध्ये रन होते. तर हे पहिलं फीचर झालं. त्याच्यानंतर नो नीड टू इन्स्टॉल एनिथिंग, तुम्हाला या लँग्वेजसाठी दुसरं काही इन्स्टॉल करण्याची गरज नाही आहे आणि हे सगळ्या ब्राउझरवरती वर्क होतं. त्यानंतर जावास्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजेच तुम्ही जर एक नाव असं नेम स्मॉल अक्षरात लिहिलं आणि दुसऱ्या याच्यात जर कॅपिटल लिहिला तर ते रॉंग राहील तुमच्या जावास्क्रिप्टमध्ये. तर तुम्हाला सेम लिहावं लागेल, तेव्हा कुठे तुम्हाला बरोबर आउटपुट मिळेल. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. त्याच्यानंतर दुसरा फीचर आहे कॅन क्रिएट ॲनिमेशन. जावास्क्रिप्टचा यूज करून आपण ॲनिमेशन क्रिएट करू शकतो एखाद्या वेबसाईटमध्ये. त्याच्यानंतर कॅन अपडेट HTML अँड CSS डायनॅमिकली. तर तुम्ही बघू शकता की ही डायनॅमिक एक लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही HTML आणि CSS ही डायनॅमिकली अपडेट करू शकता. तर असे हे फीचर्स आहेत जे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात इनसेममध्ये. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो आपला व्हॉट जावास्क्रिप्ट कॅन डू. तर जावास्क्रिप्ट काय काय करते, तर जावास्क्रिप्ट ही चेंज HTML कंटेंट डायनॅमिकली. HTMLचं जे कंटेंट असतं किंवा CSSचं जे कंटेंट असतं ते डायनॅमिकली चेंज करते. त्यानंतर व्हॅलिडेट फॉर्म डाटा, तुमचं जे फॉर्म बनवता तुम्ही त्याचा डाटा व्हॅलिडेट करण्यासाठी पण याचा यूज होतो. त्याच्यानंतर शो अलर्ट्स अँड पॉपअप, तुमच्या वेबसाईटवरती जे पण अलर्ट वगैरे असतात, पॉपअप्स असतात, तर ते शो करण्यासाठी आपण जावास्क्रिप्टचा यूज करत असतो. त्याच्यानंतर क्रिएट ॲनिमेशन्स, तर ॲनिमेशन क्रिएट करण्यासाठी पण जावास्क्रिप्ट वापरली जाते. त्यानंतर हँडल युजर इव्हेंट्स, जसं की क्लिक वगैरे हवर असतं त्याचा पण यूज होतो. त्यानंतर कम्युनिकेट विथ सर्व्हरसोबत कम्युनिकेट करण्यासाठी पण जावास्क्रिप्टचा यूज होतो. तर जावास्क्रिप्ट इन पर्स्पेक्टिव्हमध्ये काय येतं, तर त्याच्यामध्ये काही फीचर्स आहेत आणि त्यांचं डिस्क्रिप्शन आहे. तर जावास्क्रिप्ट तुम्ही जेव्हा क्लायंट साईडला असता तेव्हा ती ब्राउझरवरती रन होते आणि सर्व्हरवरती रन होत नाही. त्यानंतर त्याचं फीचर्स आहे की इंटरप्रेटेड आहे ही जावास्क्रिप्ट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते की नो कंपायलेशन नीडेड, तर याच्यामध्ये कंपायलेशन लागत नाही. त्यानंतर जावास्क्रिप्ट ही लाईट वेट आहे, म्हणजेच स्मॉल आणि फास्ट. त्यानंतर ऑब्जेक्ट बेस आहे, म्हणजेच युजेस ऑब्जेक्ट लाईक डोम, विंडोज असे हे ऑब्जेक्ट ते यूज करत असतं. त्यानंतर इव्हेंट ड्रिव्हन आहे, म्हणजेच रिस्पॉन्ड टू युजर ॲक्शन. युजरने एखादी ॲक्शन दिली तिथं तर जावास्क्रिप्टमध्ये काय होतं की ते त्या युजरला एक रिस्पॉन्ड देणार. तर ही इव्हेंट बेस पण आहे. त्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, म्हणजेच प्रत्येक ब्राउझरवरती ही वर्क होऊ शकते आणि OS वरती पण वर्क होऊ शकते. तर हे झालं पर्स्पेक्टिव्ह, याच्यावरती पण क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला. तर हे पॉईंट तुम्हाला वन बाय वन तिथे एक्सप्लेन करायचे आहे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो आपला बेसिक सिंटॅक्स, व्हेरिएबल्स आणि डेटा टाईप्स काय काय आहेत जावास्क्रिप्टमध्ये. तर जावास्क्रिप्टचा सिंटॅक्स बघायचं झालं तर तुम्ही जावास्क्रिप्ट ही स्क्रिप्ट या टॅगमध्ये लिहित असता. तर सगळ्यात पहिले ओपनिंग टॅग असतो, त्यानंतर क्लोजिंग टॅग असतो आणि अलर्टमध्ये तुम्ही मॅसेज लिहित असता हॅलो वर्ल्ड समजा. तर हा बेसिक सिंटॅक्स झाला. तुम्हाला सिंटॅक्स विचारू शकतात आणि व्हेरिएबल्स आणि डेटा टाईप्स पण विचारले जातात. तर सिंटॅक्ससाठी तुम्ही हा सिम्पल सिंटॅक्स तुम्ही एक्सप्लेन करू शकता तिथे. त्यानंतर काही रूल्स आहेत सिंटॅक्स लिहिण्याचे जे तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपण जेव्हा पण कोड लिहित असतो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही स्टेटमेंट लिहित असतात तर स्टेटमेंट हा सेमीकॉलननं एंड झाला पाहिजे. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजेच की आपण बघितलं की त्याच्यामध्ये जे नेम तुम्ही हे पहिलं अक्षर तुम्ही जे कॅपिटल काढलं आहे तेच तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात जर स्मॉल काढलं तर
ते ॲक्सेप्ट होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला दोघं पण सेम लागेल, म्हणजे केस सेन्सिटिव्ह आहे ही लँग्वेज. त्यानंतर तुम्ही कमेंट्सचा यूज करण्यासाठी तिथे हे 2 सिम्बॉल वापरू शकता. त्यानंतर कोड रिटर्न इनसाइड स्क्रिप्ट. तर मी तुम्हाला सांगितलं की स्क्रिप्ट टॅग जो असतो त्याच्यामध्ये आपण कोड लिहत असतो. तर हे काही रूल्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जावास्क्रिप्टमध्ये आपण सिंगल लाईनची कमेंट जर तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही अशी त्या प्रकारे लिहू शकता. त्यानंतर मल्टी लाईन कमांड तुम्ही या सिम्बॉलनं लिहू शकता, तिथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर स्टेटमेंट जे आहे तुमचं ते सेमिकॉलननं तिथे एंड झालं पाहिजे. तर हे काही रूल्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर दुसरा टॉपिक येतो, यामध्ये व्हेरिएबल्स काय राहतं जावास्क्रिप्टमध्ये. तर व्हेरिएबल इज अ कंटेनर टू स्टोअर डाटा. तर आपला जो पण डेटा असतो तो स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबलचा यूज करत असतो. तर सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमच्याकडे एखादा जर बॉक्स असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी स्टोअर करत असता. तर हे झालं सिम्पल एक्झाम्पल त्याचं. त्याच्यानंतर व्हेरिएबल्सला डिक्लेअर कसं करायचं, तर त्याचा ओल्ड वे जो होता आधीचा, त्याच्यामध्ये आपण व्हॅर नेम असा यूज करून त्याच्यामध्ये काही पण व्हॅल्यू स्टोअर करतो. पण आता जे मॉडर्न वे आहे, म्हणजे आताच्या याच्यामध्ये तुम्ही त्याला आपण लेट हा व्हेरिएबल वापरत असतो. तर लेटमध्ये तुम्हाला समजा एखाद्याचं एज दाखवायचं तर तुम्ही एज इक्वल्स टू 20 असं त्यांना डिक्लेअर करता. त्याच्यानंतर व्हॅल्यू नेवर चेंजेस, म्हणजेच एखादी जी फिक्स व्हॅल्यू असती त्याला आपण कॉन्स्टंट व्हेरिएबलनं शो करत असतो. जसं की पायची व्हॅल्यू काय आहे 3.14. तर हे कधीच चेंज नाही होऊ शकत, म्हणून याला कॉन्स्टंट व्हेरिएबल आपण वापरत असतो. तर असे काही व्हेरिएबल्स आहेत ज्याचा यूज करून तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये कोडिंग करू शकता. तर व्हेरिएबल्सचे पण काही रूल्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत, की मस्ट स्टार्ट विथ लेटर अंडरस्कोर आणि जे हे साईन आहे याच्यापासून तुम्ही त्याला स्टार्ट करू शकता. आणि त्याच्यामध्ये लेटर पण असेल तर चालेल. म्हणजे इथे एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की लेट नेम आणि नेमची व्हॅल्यू आपण राज दिली, तर हे ॲक्सेप्टेबल आहे. त्यानंतर इथे लेट अंडरस्कोर आणि एज 20 दिलेली आहे, तर हे पण ॲक्सेप्टेबल आहे. कारण इथे आपण लेटरनी चालू केलं आहे, इथे आपण अंडरस्कोरनी चालू केलं आहे आणि इथे आपण हे साईन आहे त्याने चालू केलं आहे. तर प्राईस इथे तुम्ही बघू शकता 100 दिलेली आहे, तर हे तिघं ॲक्सेप्टेबल आहे. त्याच्यानंतर कॅन नॉट स्टार्ट विथ नंबरसोबत तुम्ही याला स्टार्ट नाही करू शकत. तर तुम्ही इथे बघू शकता की लेट 1 नेम इज इक्वल्स टू राज. तर इथे तुम्ही या जाग्यावरती सगळ्यात पहिले तुम्ही नंबरने त्याला स्टार्ट नाही करू शकत. तर हे त्याचे काही रूल्स आहेत. त्याच्यामध्ये स्पेस पण अलाउड नाही आणि कॅन नॉट यूज रिझर्व वर्ड. तर रिझर्व वर्ड पण तिथे तुम्ही अलाउ नाही करू शकत. तर लेट माय नेम राज. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर माय आणि नेममध्ये थोडासा स्पेस आहे, तर स्पेस अलाउड नाही आहे इथे व्हेरिएबल्समध्ये. तर असे काही रूल्स आहेत त्याचे जे तुम्हाला बघायचे आहेत. त्याच्यानंतर येतो व्हेरिएबलचे 2 टाईप. त्यामध्ये सगळ्यात पहिले लोकल वर्सेस ग्लोबल व्हेरिएबल. तर हे काय असतं एकदा बघून घेऊयात. तर लोकल व्हेरिएबल म्हणजेच काय, आपण फंक्शन जे असतं ते कोडच्या आतमध्ये डिक्लेअर करतो, त्यालाच आपण लोकल व्हेरिएबल असं बोलत असतो. तर याचं काही एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे. जसं की आपण फंक्शन क्रिएट केलेलं आहे, त्याच्यामध्ये लेट नेम दिलेलं आहे एक राज. तर इथे आपण लोकल व्हेरिएबल वापरलेला आहे कोडच्या फंक्शनच्या आतमध्येच. तर आपण इथे त्याला ॲक्सेस करत आहोत की फंक्शनमध्येच ॲक्सेस करत आहोत अलर्ट नेम. तर इथे त्याला ॲक्सेस करत आहोत आणि इथे कर्ली ब्रॅकेटने आपण कोड एंड करत आहोत. त्याच्यानंतर परत एकदा आपण जर इथे कॉल केलं तर ते ॲक्सेस होणार नाही, कारण ते फंक्शनच्या बाहेर आहे. तर लोकल म्हणजेच काय की फंक्शनच्या आतमध्येच डिक्लेअर करत आहे आपण त्याचं जे ॲक्सेस आहे ते करत आहोत. त्याच्यानंतर ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय की डिक्लेअर आउटसाईड फंक्शन ॲक्सेसिबल एव्हरीवेअर. तर आपण याला फंक्शनला आउटसाईड डिक्लेअर करतो आणि ॲक्सेस कुठे पण करू शकतो. तर इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण एक ग्लोबल व्हेरिएबल दिला, तो फंक्शनच्या बाहेर आहे आणि इथे आपण फंक्शनमध्ये त्याला ॲक्सेस करत आहोत. तर हे झालं ग्लोबल व्हेरिएबल. तर असे हे 2 टाईप आहेत व्हेरिएबलचे. जर तुम्हाला व्हेरिएबलचा कन्सेप्ट जर विचारला तर तुम्ही हे 2 टाईप तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर जावास्क्रिप्टमध्ये आपण डेटा टाईप्स कोणकोणते वापरतो तर ते बघून घेऊयात. तर तुम्हाला डेटा टाईप्स तर माहितीच असतील, जसं की स्ट्रिंग, नंबर, बुलियन, त्यानंतर नल, ॲरे वगैरे असतात. तर असे तुम्हाला इथे 1 बाय 1 ते तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही हे तिथे सिंटॅक्ससोबत एक्सप्लेन करू शकता. तर सगळ्यात पहिला आहे तो आपला स्ट्रिंग डेटा टाईप. तर याच्यामध्ये काय करतो आपण टेक्स्ट डेटा शो करत असतो. तर लेट नेम राज. तर इथे आपण टेक्स्ट डेटा वापरत आहे स्ट्रिंगमध्ये.
तर लेट सिटी पुणे, तर हे झालं त्याचं एक्झाम्पल. त्यानंतर नंबरमध्ये आपण तिथे न्यूमेरिक डेटा वापरत असतो, जसं की इथे आपण राज आणि पुणे वापरलं. नंतर इथे आपण नंबर्समध्ये एखाद्याची एज दाखवण्यासाठी त्याचा नंबरमध्ये 20 येईल आणि प्राईस जर आपल्याला एखाद्याची दाखवायची असेल तर 99.5 इथे आपण दाखवलेली आहे. त्यानंतर तिसरा टाईप येतो बुलियन. त्याच्यामध्ये आपण ट्रू आणि फॉल्स या 2 व्हॅल्यूज तिथे शो करत असतो. इथे एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर आपण एखाद्या सिस्टीममध्ये लॉग इन करत आहोत तर ते ट्रू झालं आणि एखाद्या याच्यामध्ये जर तुम्ही ॲडमिन दाखवत असाल तर ते फॉल्स झालं. म्हणजे एखाद्याने जर लॉग इन केलं आणि ते जर लॉग इन सक्सेसफुल झालं तर ट्रू असा मेसेज येईल आणि एखाद्याने जर दुसऱ्याने जर ॲडमिनच्या जागी जर तिथे तुम्ही फिल केलं आणि तिथे जर रॉंग दाखवत असेल तर फॉल्स येईल तुमचा ॲन्सर. तर असा हा ट्रू आणि फॉल्ससाठी एक डेटा टाईप आहे. त्याच्यानंतर अनडिफाईनसाठी याच्यामध्ये नो व्हॅल्यू असाईन, तर याच्यामध्ये काही व्हॅल्यू असाईन नसतं. तर या डेटा टाईपमध्ये आपण लेट एक्स म्हणजे इथे काही व्हॅल्यू डिक्लेअर नाही केलेली आहे, आपण फक्त एक्सची व्हॅल्यू इथे आपण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रिंट करत आहोत. तर असं हा एक डेटा टाईप झाला चौथा. त्याच्यानंतर 5वा डेटा टाईप येतो आपला नल. तर नलमध्ये आपण एम्प्टी व्हॅल्यू ही शो करत असतो, जसं की लेट डेटा इज इक्वल्स टू नल. तर इथे तुम्हाला काहीच प्रिंट नाही होणार, नल व्हॅल्यू ते तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर येतो ॲरे. ॲरे डेटा टाईपमध्ये काय येतं की मल्टिपल व्हॅल्यूज तुम्ही एकाच याच्यामध्ये शो करू शकता. तर इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर लेट फ्रूट्स आणि हे तुम्ही अँगल ब्रॅकेटमध्ये तुम्ही इथे व्हॅल्यूज दिलेल्या आहे, जसं की ॲपल, मँगो, बनाना. तर हे झालं एक ॲरे, त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल व्हॅल्यूज तिथे डिक्लेअर करू शकता. त्याच्यानंतर येतं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे तर ऑब्जेक्ट डेटा टाईपमध्ये तुम्ही जे व्हॅल्यूज आहेत त्या की व्हॅल्यू पेअर्समध्ये तुम्ही तिथे शो करत असता. जसं की या एक्झाम्पल बघायचं झालं तर स्टुडंटचा जो डेटा आहे तुम्हाला की व्हॅल्यू पेअरमध्ये तिथे स्टोअर करायचा असेल तर तुम्ही नेम आणि त्याचं नाव, त्यानंतर एज आणि एज किती आहे 20, असं की आणि व्हॅल्यूमध्ये तुम्ही तिथे स्टोअर करत असता. तर हे झाले सगळे डेटा टाईप्स जावास्क्रिप्टचे. त्याच्यानंतर येतं स्टेटमेंट आणि ऑपरेटर्स काय काय आहेत आपल्या जावास्क्रिप्टमध्ये. तर सगळ्यात पहिले आपण बघत आहोत स्टेटमेंट. तर स्टेटमेंट काय आहे तर अ स्टेटमेंट इज अ सिंगल इन्स्ट्रक्शन गिवन टू ब्राउझर टू एक्झिक्यूट. तर आपण जेव्हा कोड लिहत असतो जावास्क्रिप्टचा त्याच्यामध्ये प्रत्येक लाईन एक स्टेटमेंट असते आणि त्या स्टेटमेंटचा यूज करून तुम्ही तिथे ब्राउझरमध्ये एक्झिक्यूट करत असता. तर प्रत्येक लाईन ही प्रत्येक इन्स्ट्रक्शन हे एक स्टेटमेंट असतं. जसं की इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर लेट नेम इज इक्वल्स टू राज, तर हे एक स्टेटमेंट आहे. त्यानंतर अलर्ट नेम हे एक दुसरं स्टेटमेंट आहे. तर असे स्टेटमेंट असतात जावास्क्रिप्टमध्ये. तर याचे पण काही टाईप्स आहेत ते बघून घेऊयात आपण. टाईप्स ऑफ स्टेटमेंट. तर सगळ्यात पहिला टाईप येतो इफ एल्स स्टेटमेंट. तर इफ एल्स स्टेटमेंटमध्ये तुम्ही काय करत असता, सगळ्यात पहिले आपण इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे आणि एज दिली आहे 18. तर याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे इफमध्ये आपण तिथे घेतलं आहे की एज ही 18पेक्षा जास्त असेल तर अडल्ट प्रिंट होणार आणि एल्स जर नसेल तर मायनर प्रिंट होणार. तर इफ आणि एल्सची कंडिशन इथे आपण दाखवलेली आहे. तर इफ एल्स स्टेटमेंटमध्ये असं वर्क होतं. त्याच्यानंतर इफ एल्स इफ स्टेटमेंट असतं, त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण स्टुडंटचे मार्क्स आहेत ते 75 इथे घेतलेले आहेत आणि इथे आपण इफ एल्स इफ ही जे स्टेटमेंट आहे ते रन केलेलं आहे. तर इथे आपण जर 75च्या वरचे मार्क्स जर दाखवत असेल तर इथे त्यांना डिस्टिंक्शन दाखवणार आणि जर 60च्या वरती जर मार्क आले तर फर्स्ट क्लास नाही तर पास असं दाखवणार. तर ही झाली इफ एल्स इफ स्टेटमेंट. त्याच्यानंतर येतं स्विच स्टेटमेंट. काय असतं तर सगळ्यात पहिले आपण इथे एक्झाम्पलमध्ये बघूयात की सगळ्यात पहिले आपण इथे डे दिलेला आहे 1, तर डे 1 आपण इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर स्विच या स्टेटमेंटमध्ये आपण डे दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही स्विच स्टेटमेंट लिहिलेले आहे, जसं की केस 1मध्ये मंडे, त्यानंतर ब्रेक, त्यानंतर केस 2मध्ये आपण ट्यूजडे, त्यानंतर ब्रेक आणि जर डिफॉल्टमध्ये असेल तर ऑर्डर डे येणार. असं स्विच स्टेटमेंट आपण तिथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा येतो आपला फॉर लूप. तर फॉर लूपमध्ये आपण तिथे एक लूप देत असतो, जसं की इथे आपण एक्झाम्पलमध्ये बघूयात की फॉर लेट आय इज इक्वल्स टू 1. आयची व्हॅल्यू आपण 1 दिलेली आहे आणि आयला आपल्याला 5पर्यंत प्रिंट करायचं आहे आणि आय प्लस प्लस म्हणजेच इन्क्रीमेंट करत आहोत आपण त्याच्यामध्ये 1 व्हॅल्यूने.
तर इथे आपण console.log i प्रिंट करत आहोत, तर इथे आपला आउटपुट येणार 1 पासून तर 5 पर्यंत ते प्रिंट करणार, एक एक वाढवत जाणार आणि 5ला ते थांबणार. तर इथे आपली लूप संपणार. तर हे झालं फॉर लूप. त्याच्यानंतरचा स्टेटमेंट आहे आपला व्हाईल लूप. व्हाईल लूपमध्ये आपण इथे काय केलेलं आहे की सगळ्यात पहिले लेट i = 1 व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्याला व्हॅल्यू दिलेली 1. मग व्हाईल लूपमध्ये आपण काय केलं आहे की आयची जी व्हॅल्यू आहे ती जर मोठी असेल आणि इक्वल असेल 5ला, तर आपण तिथे प्रिंट करणार console.log i. आयची व्हॅल्यू आपण तिथे प्रिंट करणार आणि आयला इन्क्रिमेंट करणार. तर जवळक 5 पर्यंत ती दाखवणार नाही तोपर्यंत ती प्रिंट होत जाणार. तर पहिले 1 2 3 4 5 अशी ती प्रिंट होत जाणार आणि जेव्हा ती 5ला इक्वल आली किंवा 5पेक्षा जास्त असेल तेव्हा ती थांबणार. तर ही झाली व्हाईल लूप. तर असे हे काही 5 स्टेटमेंट आहेत. जर तुम्हाला तिथे स्टेटमेंटबद्दल जर विचारलं जावास्क्रिप्टच्या, तर हे 5 स्टेटमेंट तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर जावास्क्रिप्टमध्ये ऑपरेटर्स काय काय आहेत ते बघून घेऊयात. तर ऑपरेटर म्हणजे काय? ऑपरेटर आर सिम्बॉल यूज टू परफॉर्म ऑपरेशन्स ऑन व्हॅल्यूज. तर आपल्या ज्या पण व्हॅल्यूज दिलेल्या असेल त्याच्यावरती आपण जे ऑपरेशन परफॉर्म करत असतो, काही त्याचे सिम्बॉल्स असतात, त्याला आपण ऑपरेटर बोलत असतो. तर याचे काही टाईप्स आहेत, ते टाईप्स बघून घेऊयात वन बाय वन. तर सगळ्यात पहिला टाईप येतो आपला अरिथमॅटिक ऑपरेटर्स. तर अरिथमॅटिक ऑपरेटर्स याचं आपण एक्झाम्पल बघूयात. तर आपण इथे काही व्हेरिएबल घेतले आणि त्यांना काही व्हॅल्यू दिल्या. तर सगळ्यात पहिले आपण लेट a = 10 आणि b = 3 असे काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत a आणि b ला. तर इथे आपल्याला अरिथमॅटिक ऑपरेटर्स करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले प्लसचा आहे. तर a आणि b मध्ये प्लस करतोय आपण, त्याला ॲडिशन बोलतो. त्याच्यानंतर मायनसचा आहे, त्याला आपण सबट्रॅक्शन करत असतो, a - b. तर इथे 7 येणार. त्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये आपण स्टारचा वापर करतो, त्याच्यामध्ये a * b केलं तर इथे आपल्याला या दोघांची मल्टिप्लिकेशन दिसेल 30. त्यानंतर डिव्हिजनसाठी आपण स्लॅश वापरतो, a/b = 3.33 इथे आपल्याला डिव्हिजन दिसेल. त्यानंतर मॉड्युलस काढत असतो आपण, a मॉड्युलस b = 1. त्यानंतर आपल्याला इथे एक्सपोनेंट पण दिसून येतो की a एक्सपोनेंट b काढला आपण तर इथे आपल्याला 1000 व्हॅल्यू दिसणार. तर असे हे काही अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत ऑपरेटर्समध्ये. त्यानंतर दुसरा टाईप येतो असाइनमेंट ऑपरेटर. तर असाइनमेंट ऑपरेटरमध्ये आपण समजा इथे x व्हेरिएबल घेतला आणि त्याला 10 व्हॅल्यू असाइन केली. त्याच्यानंतर आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूमध्ये काही असाइनमेंट ऑपरेटर्स वापरायचे आहेत, जसे की प्लस = 5, x + 5 म्हणजे त्याचा अर्थ काय होणार की एक्समध्ये आपण 5 ॲड करत आहोत. तर एक्सची व्हॅल्यू काय इथे 10 दिलेली आहे, असाइन केलेली आहे आपण. तर 10मध्ये आपण परत 5 ॲड करत आहोत, तर 15 व्हॅल्यू दिसणार आपल्याला. तसंच खाली - केलं तर आपल्याला जे 10 आहे त्याच्यामधून 5 मायनस करायचे आहेत, तर इथे आपल्याला व्हॅल्यू दिसणार. त्याच्यानंतर येतं आपलं (2). तर इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन दिसणार की एक्समध्ये आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे, तर 20 आन्सर येणार. त्याच्यानंतर डिवाइड केल्यानंतर आपल्याला हे झालं असाइनमेंट ऑपरेटर्स. तर त्याच्यानंतर तिसरा टाईप येतो आपला कंपॅरिझन ऑपरेटर्स. तर ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला पहिल्या व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलसोबत. तर पहिले आपण a = 10 घेतलं आहे आणि b = 5 घेतलं आहे. तर याला आपण कंपॅरिझन ऑपरेटर्समध्ये काही ऑपरेटर्स आहेत ज्याचा यूज करून तुम्ही तिथे व्हॅल्यू फाइंड करू शकता. तर सगळ्यात पहिला येतो =. तर a = जर b असेल तर तिथे ट्रू येणार, जर नसेल तर फॉल्स येणार. तर आपला a आहे 10 आणि b आहे 5. तर हे इक्वल नाही आहे म्हणून आपल्याला इथं फॉल्स आलेला आहे. नॉट इक्वलमध्ये जर a आणि b हा नॉट इक्वल असेल तर तिथे ट्रू येणार. त्याच्यानंतर ग्रेटर दॅन असतं, a जर ग्रेटर दॅन असेल b पेक्षा तर तिथे ट्रू येणार, नसेल तर फॉल्स येणार. आणि त्याच्यानंतर लेस दॅन असेल तर इथे फॉल्स आलेला आहे. त्यानंतर ग्रेटर ऑर इक्वल असेल तर ट्रू, त्यानंतर लेस ऑर इक्वल असेल तर फॉल्स. तर असे काही कंपॅरिझन ऑपरेटर आहेत जे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यानंतर चौथा टाईप येतो इथे लॉजिकल ऑपरेटर. तर लॉजिकल ऑपरेटरमध्ये तुम्ही बघू शकता की अँड, त्यानंतर ट्रू आणि ट्रू असेल तर अँडचं तिथे ट्रू येणार. त्यानंतर ट्रू अँड फॉल्सचं केल्यावर फॉल्स येणार. त्यानंतर ट्रू आणि फॉल्सचं ऑर केलं तर तिथे तुम्हाला व्हॅल्यू ट्रू भेटणार आणि ट्रूचं नॉट केलं तर तिथे व्हॅल्यू फॉल्स भेटणार. तर असे काही लॉजिकल ऑपरेटर आहेत जे तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंटचे आहेत.
तर इथे आपण व्हेरिएबल एक्सची व्हॅल्यू घेतलेली आहे 5 आणि याच्यात इन्क्रीमेंट करायचं असेल तर 1 इन्क्रीमेंट करण्यासाठी आपण एक्स प्लस प्लस असं वापरत असतो, तर तिथे एक्सची व्हॅल्यू 6 होणार आणि डिक्रीमेंट करायची असेल तर आपण तिथे 1ने डिक्रीमेंट करतो, तर तिथे एक्सची व्हॅल्यू 1ने मायनस होणार, तर इथे 4 होणार. तर असं हे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटचे ऑपरेटर्स आहेत. तर असे तुम्ही सगळे ऑपरेटर 1 बाय 1 तिथे एक्सप्लेन करू शकता जर तुम्हाला विचारले तर. त्याच्यानंतर चौथा टॉपिक येतो आपला लिटरल्स काय राहता, फंक्शन्स काय राहता आणि ऑब्जेक्ट काय राहता. तर सगळ्यात पहिले लिटरल्स काय राहतात तर ते बघूयात. अ लिटरल इज अ फिक्स व्हॅल्यू डायरेक्टली रिटर्न इन कोड. जर कोडमध्ये तुम्ही जर एखादी फिक्स व्हॅल्यू देत असाल तर त्याला लिटरल असे बोललं जातं. तर एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण इथे एक नेम व्हेरिएबल घेतलं आहे आणि त्याला व्हॅल्यू दिलेली राज. तर राज हे जे झालं ते एक स्ट्रिंग लिटरल झालं, ती व्हॅल्यू आपण फिक्स केलेली आहे तिथे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल झालं तर आपण एज देतोय 20 इज अ नंबर लिटरल. तर इथे नंबर लिटरल झालं आहे कारण 20 जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे फिक्स केलेली आहे. त्यानंतर पास इज इक्वल्स टू ट्रू, इथे आपण बुलियन लिटरल घेतलेलं आहे. तर हे झालं कन्सेप्ट. त्यानंतर काही टाईप्स आहेत त्याचे, जसं की सगळ्यात पहिले स्ट्रिंगचा टाईप येतो. स्ट्रिंगमध्ये आपण तिथे नाव देत असतो. त्यानंतर न्यूमरल नंबरचा एक लिटरल असतो, त्याच्यामध्ये आपण नंबर असाइन करत असतो, नंबरच्या व्हॅल्यूज तिथे फिक्स करत असतो. त्यानंतर बुलियनमध्ये आपण ट्रू आणि फॉल्स अशा व्हॅल्यू तिथे फिक्स करत असतो. त्याच्यानंतर चौथा टाईप येतो ॲरेचा. ॲरेमध्ये आपण तिथे मल्टिपल व्हॅल्यूज एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करत असतो. तर इथे ॲपल, मँगो, बनाना या ज्या व्हॅल्यू आहेत या आपण फिक्स करत आहोत. तर हे सगळे तिथे ॲरेचे लिटरल झाले. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आपण बघितलं की की आणि व्हॅल्यू या पेअरमध्ये असतात. तर की व्हॅल्यू पेअरमध्ये आपण इथे त्यांना फिक्स करत असतो. त्यानंतर नल पण आहे एक, नलमध्ये आपण त्याचा डेटा नल दाखवत असतो. तर हे सगळे लिटरल झाले जावास्क्रिप्टमधले. त्याच्यानंतर फंक्शन्स काय असतात तर फंक्शन्समध्ये आपण बघू शकतो की अ फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट रन व्हेन कॉल. तर एक ब्लॉक ऑफ कोड असतो फंक्शन्सला, आपण ते बोलत असतो आणि जेव्हा आपण त्याला कॉल करतो तेव्हा तो रन होतो. तर याचा फंक्शनचा जर आपण सिंटॅक्स बघायचा घेतला तर इथे आपण सगळ्यात आधी फंक्शन या नेमनं त्याला डिफाईन करत असतो. फंक्शन नेम आणि इथे कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये आपण कोड लिहित असतो. आणि फंक्शन एकदा का तुम्ही तिथे बनवलं आणि डिक्लेअर केलं त्याच्यानंतर तुम्ही फंक्शन्सला नंतर कॉल करता, तर फंक्शन नेम म्हणून त्याला तुम्ही कॉल करत असता. तर हे झालं फंक्शनचा सिंटॅक्स. तर तुम्हाला फंक्शनबद्दल विचारलं तर तुम्हाला इथे फंक्शनबद्दल सिंटॅक्स वगैरे हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तर त्याच्यामध्ये काही फंक्शनचे टाईप आहेत, तर ते टाईप पण बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिले सिम्पल टाईप आहे. तर सिम्पलमध्ये एकदम सिम्पल त्याचा सिंटॅक्स आहे. तर फंक्शन आपण पहिले फंक्शन डिफाईन करतो, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल देतो ग्रीट. तर आपल्याला ग्रीट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अलर्टमध्ये काय ग्रीट करायचं आहे तर हॅलो. तर हॅलो इथे आपण डिफाईन करतो आणि जेव्हा आपलं फंक्शन हे आपण तिथे डिफाईन करतो त्याच्यानंतर ग्रीट हे आपण तिथे कॉल करतो. तर एकदा का ब्रॅकेटनंतर आपण त्याला कॉल केलं तर तिथे आपल्याला त्याची व्हॅल्यू म्हणजेच हॅलो आपल्याला प्रिंट होऊन दिसणार. तर हे झालं सगळ्यात पहिला टाईप. त्याच्यानंतर दुसरा टाईप येतो फंक्शन विथ पॅरामीटर. तर काही पॅरामीटरचा यूज आपण इथे करत असतो फंक्शनसोबत. तर इथे आपण काही पॅरामीटर नव्हतं दिलं ब्रॅकेटमध्ये, तर इथे आपण दुसऱ्या टाईपमध्ये फंक्शन ग्रीट नेम हा पॅरामीटर देणार आहे. तर आपण ग्रीटला नेम हा पॅरामीटर इथे असाइन केलेला आहे. त्यानंतर अलर्टमध्ये हॅलो प्लस ते नेम जे आपल्याला द्यायचं आहे ते इथे आपण डिक्लेअर केलेलं आहे. आणि जेव्हा आपण फंक्शन क्लोज करणार त्याच्यानंतर आपण त्याला ॲक्सेस करणार, तर त्याच्यासाठी आपण ग्रीट आणि ते नेम, त्या नेमची व्हॅल्यू इथे राज दिलेली आहे. तर आउटपुटमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले हॅलो दिसणार, त्याच्यानंतर आपलं जे पण नेम आपण असाइन केलं आहे जसं की राज, तर हॅलो राज हे आपलं प्रिंट होऊन आपल्याला तिथे दिसणार. त्याच्यानंतर तिसरा टाईप येतो आपला फंक्शन विथ रिटर्न. तर इथे आपण रिटर्न स्टेटमेंटचा इथे आपण वापर करत असतो. तर फंक्शनमध्ये सगळ्यात पहिले आपण व्हेरिएबल घेतले आणि त्याला ए आणि बी व्हॅल्यू दिलेले आहे. तर रिटर्नमध्ये आपण आपल्याला समजा त्या दोघांची ॲडिशन करायची आहे ए आणि बीची. तर इथे आपण एक फंक्शन डिक्लेअर केलं आहे, त्याच्यामध्ये आपण इथे लेट रिझल्ट इज इक्वल्स टू ॲड, आपल्याला ते दोघं ॲड करायचे आहेत ए आणि बी. तर त्याच्या व्हॅल्यूज आपण इथे डिक्लेअर केल्या की 5 आणि 3. तर एची व्हॅल्यू 5 आणि बीची व्हॅल्यू 3 आपण इथं असाइन करत आहोत आणि त्याच्यानंतर अलर्टमध्ये आपण रिझल्ट प्रिंट करत आहोत.
तर रिझल्ट काय येणार आपला रिटर्नमध्ये ए प्लस बी, तर एची व्हॅल्यू 5 आणि 3 या दोघांची ॲडिशन आपण करत आहोत, तर इथे आपल्याकडे 8 प्रिंट होणार. तर हे झाले फंक्शनचे टाईप्स. तर तुम्हाला फंक्शन विचारलं तर फंक्शन आणि त्याचे टाईप्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय राहतं, तर ऑब्जेक्टमध्ये तुम्ही इथे बघू शकता की ॲन ऑब्जेक्ट इज अ कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर्स. तर ऑब्जेक्ट आपण पहिले पण बघितलं आहे की ते की आणि व्हॅल्यूच्या पेअर्समध्ये आपण तिथे दाखवत असतो. तर याचा सिंटॅक्स बघायचा झाला तर इथे आपण लेट ऑब्जेक्ट नेम एक व्हेरिएबल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ब्रॅकेटमध्ये की आणि व्हॅल्यूच्या पेअरमध्ये आपण तिथे ऑब्जेक्ट क्रिएट करतो. तर त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करत असतो. तर हे झालं ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचा सिंटॅक्स. त्याच्यानंतर सिम्पल ऑब्जेक्ट एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण इथे एका स्टुडंटचं एक्झाम्पल घेतलं आहे आणि त्याचे जो डेटा आहे तो की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये आपण इथे डिक्लेअर करत आहोत. तर जसं की त्या स्टुडंटचं नेम, तर नेम काय आहे त्याला व्हॅल्यू दिलेली आहे आपण राज. त्यानंतर त्याची एज त्याला व्हॅल्यू दिलेली आहे 20. तर की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये आपण इथे ते स्टोअर करत असतो आणि त्याला ॲक्सेस करण्यासाठी आपण या फंक्शनच्या बाहेर जेव्हा आपण त्याला कॉल करतो तर तिथे आपल्याला त्या व्हॅल्यूज प्रिंट होऊन दिसणार, जसं की राज 20 आणि सिटी पुणे. तर हे झालं एक सिम्पल एक्झाम्पल. तुम्हाला जर ऑब्जेक्टचा कन्सेप्ट जर इनसेममध्ये विचारला 5 मार्कासाठी तर तुम्हाला तिथे त्याची डेफिनेशन एक्सप्लेन करायची आहे, त्यानंतर सिंटॅक्स आणि त्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल पण तिथे एक्सप्लेन करायचं आहे, तर तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे तो ॲरे का राहतं आणि बिल्ट इन ऑब्जेक्ट कोणकोणते आहेत तर ते आपण बघूयात. तर सगळ्यात पहिले ॲरेचं बघूयात. तर ॲरे का राहतं, ॲन ॲरे इज यूज टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन वन व्हेरिएबल. तर एका व्हेरिएबलमध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज जेव्हा स्टोअर करतो त्याला आपण ॲरे असं बोलत असतो. त्याचा सिंटॅक्स बघायचा झाला तर लेट ॲरे नेम इज इक्वल्स टू व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3 हे त्याचं सिम्पल एक सिंटॅक्स आहे. तर आपण इथे व्हेरिएबल दिला आणि त्या व्हेरिएबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर करत आहोत, यालाच आपण ॲरे बोलतो. आणि ॲरे हा अँगल ब्रॅकेटने आपण शो करत असतो. तर सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर फ्रूट घेऊयात आपण आणि फ्रूटमध्ये आपण ॲपल, मँगो आणि बनाना हे स्टोअर करत आहोत. आणि जेव्हा पण आपल्याला याला कॉल करायचं असतं तेव्हा आपण इंडेक्स 0 पासून स्टार्ट करत असतो. तर हा 0, त्यानंतर 1, त्यानंतर 2 अशी त्याला व्हॅल्यूज आहे. तर जेव्हा पण आपण फ्रूट 0 या इंडेक्सला काय आहे तर ॲपल, तर ॲपल आपल्याला प्रिंट होणार. त्यानंतर फ्रूट, तर फ्रूट 1चा इंडेक्स कोणता आहे तर 0 आणि 1ला मँगो आहे तर मँगो प्रिंट होणार. त्यानंतर फ्रूट 2, 0, 1, 2ला बनाना आहे तर बनाना प्रिंट होणार. असं याचा इंडेक्स जो आहे तो 0 पासून स्टार्ट करत असतो आपण. तर हे झालं ॲरेचा कन्सेप्ट आणि त्याचं एक एक्झाम्पल सिम्पलमध्ये. त्याच्यानंतर ॲरेचे टाईप्स आहेत काही. तर ॲरेचे टाईप्स आहेत 2. तर एक सिंगल डायमेन्शनल ॲरे आणि एक मल्टिपल डायमेन्शनल ॲरे. तर सिंगलमध्ये काय करतो आपण, सिंगलमध्ये एकच ॲरे आपण डिफाईन करतो आणि त्याच्या मल्टिपल व्हॅल्यूज डिफाईन करत असतो. तर हा झाला सिंगल डायमेन्शनल ॲरे. त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल ॲरेमध्ये आपण खूप जास्त एका ॲरेमध्ये मल्टिपल ॲरे क्रिएट करत असतो. तर सगळ्यात पहिले आपण एक मॅट्रिक्स बनवला, त्याच्यात एक ॲरे डिक्लेअर केला आणि त्या ॲरेमध्ये पण 2 ॲरे आपण इथे डिक्लेअर केले. तर असं मल्टिपल डायमेन्शनल ॲरे आणि मल्टिपल व्हॅल्यूजमध्ये आपण त्याला डिक्लेअर करत असतो. आणि इथे आपण त्याला कॉल केलं 0 आणि 1, तर इथे आपल्याला व्हॅल्यू भेटणार 2. तर 0 म्हणजे 0 या मोठ्या ॲरेचा इंडेक्स जो की हा आहे आणि त्याच्यामध्ये पण 1, तर 1मध्ये पण 0 आणि 1, तर 1ची व्हॅल्यू येईल इथे 2, म्हणून 2 प्रिंट होणार इथे. तर असं हे ॲरे आणि त्याचे टाईप्स आहेत. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे तो बिल्ट इन ऑब्जेक्ट कोणकोणते आहे. बिल्ट इन ऑब्जेक्टमध्ये आधीच क्रिएट असलेले काही ऑब्जेक्ट जे तुम्ही यूज करत असता. तर रेडीमेड ऑब्जेक्ट विथ युजफुल मेथड्स. तर जावास्क्रिप्टमध्ये असे काही ऑब्जेक्ट आहेत ज्याचा तुम्ही ऑलरेडी रेडीमेड असतात ते ऑब्जेक्ट ज्याचा तुम्ही यूज करत असता. तर त्याचे काही टाईप्स आहेत जसं की मॅथ ऑब्जेक्ट. मॅथ ऑब्जेक्टमध्ये काही व्हॅल्यूज असतात ज्या की फिक्स असतात, ज्या तुम्ही तिथे पहिलेपासूनच यूज करत असता. तर मॅथमध्ये सगळ्यात पहिले पायची व्हॅल्यू ही सगळ्यात जास्त यूज होत असते. तर पायची व्हॅल्यू 3.14 अशी. त्यानंतर राऊंडमध्ये तुम्ही 5, त्यानंतर फ्लोअर, सेल, स्क्वर्ट, एप्स, मॅक्स, मिन आणि रँडम. तर असे हे सगळे मॅथ्सचे काही ऑपरेशन्स आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशनसाठी तुम्ही याचा यूज करत असता मॅथ ऑब्जेक्टचा. त्याच्यानंतर येतो स्ट्रिंग ऑब्जेक्ट. तर याच्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग ऑपरेशन करत असता. तर स्ट्रिंग ऑब्जेक्टमध्ये तुम्ही त्याची लेंथ, त्यानंतर कोणत्या जर एखाद्या टेक्स्टला तुम्हाला जर अप्पर केस करायचा असेल तर अप्पर केस, त्यानंतर लोअर केस, त्यानंतर स्लाइस आणि रिप्लेस असे काही फंक्शन आहेत ज्याचा तुम्ही
तिथे यूज करत असता. तर इथे आपण एक नेम आणि त्याला एक राज पाटील असं नेम तुम्ही तिथे त्याला डिक्लेअर व्हॅल्यू दिलेली आहे. तर तिथे तुम्हाला जर त्या नेमची जर लेंथ काढायची असेल तर तिथे लेंथ त्याची 9 येते, जसं की 0 1 2 3 4 5 6 7 8 9. तर असं पूर्ण 9 याचं हे त्याची लेंथ आहे. त्यानंतर अप्पर केस म्हणजेच या पूर्ण लेटरला तुम्हाला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही टू अप्पर केस हे तिथे वापरत असतं. त्यानंतर टू लोअर केस म्हणजेच खालच्या याच्यामध्ये तुम्हाला त्याला कन्वर्ट करायचं असतं तर लोअर केसमध्ये. त्यानंतर स्लाइस म्हणजे एखादा शब्द जर तुम्हाला घ्यायचा असेल 0 to 3, इंडेक्स 0 to 3 मध्ये तुम्हाला काय येते तर 0 1 2 3. तर राज ही व्हॅल्यू तिथे प्रिंट होणार. त्यानंतर रिप्लेस एखादी व्हॅल्यू जर तुम्हाला दुसऱ्या याने रिप्लेस करायची असेल, जसं की इथे रिप्लेस राम, तर राजचं नाव आपण रामसोबत रिप्लेस करतोय तर तिथे प्रिंट होऊन येणार राम पाटील. असे काही स्ट्रिंग ऑब्जेक्ट आहेत जे तुम्ही यूज करत असता. त्यानंतर ॲरेमध्ये पण काही आहेत जे तुम्ही तिथे यूज करत असता बिल्ट इनमध्ये, जसं की ॲरेची व्हॅल्यू दिलेली आहे आपण 3 1 2. तर इथे तुम्हाला सॉर्ट करण्यासाठी 1 2 3, त्यानंतर रिव्हर्स करण्यासाठी तर हे सगळे रिव्हर्स होतील तर त्याच्यासाठी पण, आणि ॲरेची जर लेंथ काढायची असेल तर लेंथचं पण फंक्शन तिथे यूज करता तुम्ही, त्याची व्हॅल्यू येईल 3. तर हे झाले सगळे तिथे बिल्ट इन ऑब्जेक्ट्स. तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला तर तुम्ही हे सगळे तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर जावास्क्रिप्टमध्ये डिबगर्स काय राहता, तर डिबग म्हणजेच काय, तर आपण तिथे डिबग म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये तुम्ही एरर फाइंड करत असता आणि त्या एरर फाइंड झाल्यानंतर त्यांना फिक्स करत असता. तर यालाच डिबगिंगची प्रोसेस असं बोलत असतो आपण. तर त्याच्यामध्ये पण काही टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ एरर इन जावास्क्रिप्ट. तर जावास्क्रिप्टमध्ये एररचे पण काही टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो सिंटॅक्स एरर. तर सिंटॅक्स एररमध्ये काय होतं की एखादी स्पेलिंग जर रॉंग आली किंवा एखादा ब्रॅकेट मिसिंग असला किंवा काही मिसिंग असलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिंटॅक्स एरर येत असतो. इथं एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे आपण अलर्ट हॅलो प्रिंट करत आहोत, पण हॅलोचा जो ब्रॅकेट आहे तो मिसिंग आहे, म्हणून इथे सिंटॅक्स एरर येणार आपल्याला. तर करेक्ट काय आहे, तर इथे आपण तिथे ब्रॅकेट कंप्लीट करणार आणि सेमीकॉलन देणार, तर हे करेक्ट झालं. त्याच्यानंतर दुसरा रन टाईम एरर पण येऊ शकतो आपल्याला. रन टाईम एररमध्ये आपण काय करत असतो की एरर दॅट ऑकर व्हाईल कोड इज रनिंग. जेव्हा आपला कोड रन होतो तेव्हा तिथे हा एरर येऊ शकतो. जसं की इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण एक्सची व्हॅल्यू नल दिलेली आहे आणि नलला जर आपण इथे अपर केसची कमांड दिली तर तिथे नलमध्ये तर काही व्हॅल्यूज नाही आहे, तर तो अपर केस कशाला करणार, मग तिथे असा एरर येऊ शकतो रन टाईम एरर. त्याच्यानंतर लॉजिक एरर पण येतो, जेव्हा आपण एखादं चुकीचं लॉजिक तिथे देत असतो आणि आपल्याला दुसरं आउटपुट पाहिजेत असेल तर तिथे लॉजिक एरर पण येऊ शकतो. जसं की आपण इथे एची व्हॅल्यू 10 आणि बीची व्हॅल्यू 5 दिली आणि आपल्याला याच्यामध्ये ॲडिशन करायची आहे, पण आपण इथे डिक्लेअर करताना आपण इथे मायनस दिला, तर मायनसमध्ये तर ते दुसरंच आउटपुट दाखवेल आपल्याला, एमधून बी मायनस करेल, पण आपल्याला काय पाहिजेत ॲडिशन पाहिजेत, तर तिथे बरोबर लॉजिक पण यूज झालं पाहिजे, तर लॉजिक एरर पण तिथे येऊ शकतो. तर हे काही एररचे टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही डिबगरमध्ये तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर येतो आपला दुसरा कन्सेप्ट या युनिटचा, ज्याला आपण डोम बोलतो. तर त्याची हिस्ट्री आणि काही फीचर्स वगैरे आहेत ते पाहून घेऊया. तर डोम काय आहे, तर सगळ्यात पहिले त्याचं फुल फॉर्म काय आहे, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. तर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल काय आहे, तर व्हेन ब्राउझर लोड्स वेब पेज इट क्रिएट अ ट्री स्ट्रक्चर ऑफ ऑल HTML एलिमेंट्स, दॅट ट्री इज कॉल्ड डोम. तर आपण जेव्हा आपण वेब पेज हे लोड करत असतो तेव्हा ते HTML एलिमेंट्समध्ये एक ट्रीचं स्ट्रक्चर डिफाईन करतं आणि त्या स्ट्रक्चरला त्या ट्रीला आपण डोम असं बोलत असतो. तर नेमकं याचा यूज काय आहे, तर विदाऊट डोम जावास्क्रिप्ट कॅनॉट ॲक्सेस ऑर चेंज HTML एलिमेंट्स. तर डोम जर नसेल तर जावास्क्रिप्ट ही HTMLचे एलिमेंट्स आणि त्यांना चेंज नाही करू शकत आणि ॲक्सेस पण नाही करू शकत, म्हणून आपल्याला डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल हा याचा यूज पडतो. तर याचं काय स्ट्रक्चर आहे जे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात, तर मागच्या पेपरमध्ये पण याचं स्ट्रक्चर तुम्हाला विचारलं गेलेलं आहे की डोमचा कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करा आणि त्याचं स्ट्रक्चर तिथे शो करा, असा क्वेश्चन विचारला जातो. तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर सगळ्यात पहिले HTML डॉक टाईप येतो,
तर त्या डॉक्युमेंटमध्ये आपण HTML टॅग देत असतो. HTML टॅगमध्ये 2 टॅग येतात मेन, हेड आणि बॉडी. तर हेडमध्ये पण आपण टायटल आणि टायटलमध्ये माय पेज असं देत असतो. त्याच्यानंतर बॉडीमध्ये आपण H1 आणि पॅरेग्राफ वापरत असतो. तर बॉडीमध्ये आपण सिम्पल कोडिंगमध्ये जे दाखवायचं आहे आपल्याला ते इथे डिक्लेअर करत असतो. आणि H1मध्ये पण आपल्याला जर हेडिंग हॅलो द्यायची असेल आणि पॅरेग्राफमध्ये वर्ल्ड लिहायचं असेल तर असं आपण तिथे डिक्लेअर करत असतो. तर ही एक हेरार्ची आहे ज्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 तिथे डिक्लेअर करत असतो. आणि या स्ट्रक्चर जे ट्री लाईक स्ट्रक्चर याचं जे बनत असतं त्यालाच आपण डॉक्युमेंट ट्री स्ट्रक्चर असं बोलत असतो. DOM ट्री स्ट्रक्चर. तर हे स्ट्रक्चर तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर डोमच्या लेवल्स काय काय आहेत त्या लेवल्स पण इथे आपल्याला बघायच्या. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले लेवल 1 येते. तर लेवल 1मध्ये तुम्ही तिथे 1997मध्ये आलेली आहे. तर या लेवलमध्ये बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्युमेंट आणि ॲक्सेस एलिमेंट बाय ID टॅग नेम अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर लेवल 1मध्ये आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्युमेंटचं डिक्लेअर करतो. तर त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल आहे त्याचं जे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्यानंतर डोम लेवल 2 हे 2000मध्ये आलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही इव्हेंट हँडलिंग ॲड झाली आहे आणि स्टाईल मॅनिप्युलेशन हे ॲड झालेलं आहे. तर ही झाली लेवल 2. त्याच्यामध्ये तुम्ही हे एक्झाम्पल बघू शकता की इव्हेंटच्या बेसवर असतं आणि काही स्टाईल पण तुम्ही त्याच्यामध्ये कलर वगैरे ॲड करत असता. तर हे झालं डोमची लेवल 2. त्यानंतर लेवल 3 ही 2004मध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कीवर्ड आणि माऊस इव्हेंटचा तुम्ही तिथे समावेश करता. त्यानंतर तिथे हे एक बेटर डॉक्युमेंट नेव्हिगेशन आहे. तर याच्यामध्ये तुम्ही ॲड इव्हेंट लिस्नर तुम्ही तिथे की डाऊन आणि फंक्शन तिथे यूज करत असता. त्यानंतर लेवल 4 ही 2015 ही लेटेस्टवाली आहे. तर लेवल 4मध्ये काही लेटेस्ट इम्प्रूव्हमेंट झालेले आहेत. त्याच्यानंतर इथे बेटर परफॉर्मन्स तुम्हाला भेटत असतं आणि न्यू सिलेक्टर पण ॲड झालेले आहेत या लेवलमध्ये. तर इथे तुम्ही सिलेक्टर आणि त्याचे ऑल जे असतात ते तुम्ही बघू शकता. तर हे काही लेवल्स आहेत. तुम्हाला जर विचारलं तर या 4 लेवल तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यानंतर येतं इंट्रिन्सिक इव्हेंट हँडलिंग. तर याच्यामध्ये तुम्हाला इव्हेंट काय असतं हे माहिती पाहिजे सगळ्यात आधी. तर ॲन इव्हेंट इज ॲन ॲक्शन परफॉर्म बाय युजर ऑन वेब पेज. तुम्ही जेव्हा आपण वेब पेज बनवत असता तिथे जर तुमचा युजर ॲक्टिव्ह असेल आणि तिथे काही ॲक्शन परफॉर्म करत असेल तर त्याला आपण इव्हेंट असं बोलत असतो. तर युजरच्या जे ॲक्शन असतं त्यालाच आपण इव्हेंट बोलत असतो. जसं की क्लिकिंग अ बटन, टायपिंग अ टेक्स्ट बॉक्स, हवरिंग ओव्हर ॲन इमेज असे काही इव्हेंट्स आहेत. तर हे सगळे इव्हेंट्स युजर करत असतो. त्याच्यानंतर व्हॉट इज इव्हेंट हँडलिंग. तर याच्यामध्ये पण इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय हा कन्सेप्ट बघूया. तर इव्हेंट हँडलिंग मीन्स रिस्पॉन्डिंग टू युजर ॲक्शन. युजर जो पण ॲक्शन करत असतो त्याला आपण जेव्हा रिस्पॉन्ड करतो त्यालाच आपण इव्हेंट हँडलिंग बोलत असतो. आपण काहीतरी हँडल करत आहोत तर युजरच्या ज्या रिस्पॉन्स देतो आपण तो हँडल करत असतो. तर त्याच्यामध्ये जसं की युजरनं एका बटनवरती क्लिक केलं आणि त्यानंतर तो इव्हेंट ऑकर झाला म्हणजे तिथे एक इव्हेंट क्रिएट झाला आणि जावास्क्रिप्ट जेव्हा त्या इव्हेंटला रिस्पॉन्ड देते त्यालाच आपण इव्हेंट हँडलिंग असं बोलत असतो. त्याच्यानंतर व्हॉट इज इंट्रिन्सिक इव्हेंट हँडलिंग. इव्हेंट हँडलिंग तर कळालं पण याच्यामध्ये पण इंट्रिन्सिक म्हणजे काय ते बघूयात. तर रायटिंग इव्हेंट हँडलर्स डायरेक्टली इनसाइड HTML टॅग्स युझिंग इव्हेंट ॲट्रिब्यूट्स. तर इव्हेंट ॲट्रिब्यूट्स जे असतात त्याच्या मदतीनं आपण जेव्हा HTMLच्या टॅग्समध्ये डायरेक्टली आपण तिथे इव्हेंट हँडल करत असतो त्यालाच इंट्रेन्सिक म्हणजेच आतमध्ये. तर एलिमेंट्सच्या आतमध्ये HTML टॅग्सच्या आतमध्ये आपण तिथे इव्हेंट हँडल करत असतो. तर त्याचं सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण HTMLमध्ये एक बटन क्रिएट करतो. तर बटन क्रिएट केलं आणि त्याला नाव दिलं क्लिक मी. तर क्लिक मी आपल्याला वेब पेजवरती दिसणार तिथे आणि जेव्हा आपण ऑन क्लिक हे तिथे एक इव्हेंट हँडलिंग दिलेली आहे त्याच्यामध्ये अलर्ट हॅलो आपण तिथे देणार आहे. तर जेव्हा पण तुम्ही क्लिक मीवरती तिथे वेब पेजवरती तिथे तुम्ही क्लिक करणार त्याच्यानंतर तुम्हाला तिथे हॅलो असं दिसणार आणि जेव्हा आपण हॅलो तुम्ही तिथे ओके दाबणार तर तो पॉपअप क्लोज होणार. तर ही त्याची प्रोसेस आहे. तर अशा प्रोसेसने ते वर्क करत असतं इंट्रिन्सिक इव्हेंट हँडलिंग. तर याच्यावरती क्वेश्चन आला तर तुम्ही हे तिथे एक्सप्लेन करू शकता विथ एक्झाम्पल. त्याच्यानंतर याच्यामध्ये मॉडिफाईंग एलिमेंट स्टाईल काय राहतं. तर मॉडिफाईंग एलिमेंट स्टाईल
इथे आपण काय करत असतो तर युजिंग जावास्क्रिप्ट टू चेंज CSS स्टाईल ऑफ HTML एलिमेंट्स डायनॅमिकली. तर इथे आपण स्टाईलला चेंज करत असतो डायनॅमिकली, यालाच आपण मॉडिफाईंग एलिमेंट स्टाईल बोलतो. तर एलिमेंटची स्टाईल आपण मॉडिफाय करत असतो याच्यामध्ये, तेच आपल्याला इथे दाखवायचं आहे. तर युजर जेव्हा बटनवरती क्लिक करतो तेव्हा टेक्स्ट कलर चेंज होतो आणि त्याची स्टाईल मॉडिफाय होते. तर हे सगळं जावास्क्रिप्टमध्ये होत असतं. तर यालाच आपण मॉडिफाईंग एलिमेंट स्टाईल बोलतो. तर याचा काही बेसिक सिंटॅक्स आहे तो बघून घ्या. जसं की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. तर इथे आपण ID दिली, त्यानंतर डॉट स्टाईल डॉट प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टीला काही व्हॅल्यू देत आहोत. तर हे झाला त्याचा बेसिक सिंटॅक्स. तर इथे काही स्टाईलच्या प्रॉपर्टीज आहेत त्या बघून घेऊयात. तर इथे CSSच्या प्रॉपर्टी आहेत आणि इथे जावास्क्रिप्टच्या प्रॉपर्टी आहेत. तर सगळ्यात पहिले कलर. तर CSSमध्ये आपण डायरेक्ट कलर लिहित असतो आणि जावास्क्रिप्टमध्ये जेव्हा आपण त्याला मॉडिफाय करायचं असतं तर जावास्क्रिप्टमध्ये आपण स्टाईल डॉटचा यूज करत असतो. तर इथे आपण स्टाईल डॉट कलर लिहिणार. जसं की आपण CSSमध्ये फॉन्ट साईज लिहितो त्याच्यामध्ये आपण हायफनचा यूज करत असतो, पण जावास्क्रिप्टमध्ये आपण हायफनचा यूज नाही करत. तर इथे आपण सिंपल स्टाईल डॉट फॉन्ट साईज असं लिहित असतो. आणि इकडे फॉन्ट वेट असेल तर इकडे आपण स्टाईल डॉट फॉन्ट वेट असं लिहितो. त्यानंतर बॅकग्राऊंड कलरसाठी स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर आपण लिहित असतो आणि डिस्प्लेसाठी इकडे जावास्क्रिप्टमध्ये स्टाईल डॉट डिस्प्ले असं लिहित असतो. तर इकडे आपण जावास्क्रिप्टमध्ये आपण हायफन नाही वापरत आणि स्टाईल डॉट इथे आपण तिथे यूज करत असतो. तर इथे आपण जसं की स्टाईल आणि इथे प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू असं त्याचा सिंटॅक्स आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारला जातो. तर हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे, डॉक्युमेंट ट्री. डॉक्युमेंट ट्री काय आहे तर हे डोमच्या सारखंच आहे. तुम्हाला त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारू शकता आणि याच्यावरती पण. तर स्ट्रक्चर सेम आहे त्याचं. तर याच्यामध्ये डॉक्युमेंट ट्री काय असतं तर व्हेन ब्राउझर लोड्स HTML पेज, जेव्हा ब्राउझर तुमचं HTML पेज हे लोड करतं, इट क्रिएट्स अ ट्री स्ट्रक्चर. जेव्हा लोड करतं त्याच्यानंतर तिथे एक ट्रीचं स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि त्याच्यामध्ये त्याचे ऑल एलिमेंट्स असतात. तर दिस इज कॉल्ड द डॉक्युमेंट ट्री. तर या स्ट्रक्चरलाच तिथे आपण डॉक्युमेंट ट्री असं बोलत असतो. तर डॉक्युमेंट ट्री हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात. जसं की एखाद्या कंपनीची जर हिरार्की पाहायची असेल तर सगळ्यात पहिले CEO येतो, त्यानंतर मॅनेजर येतो, त्याच्यानंतर एम्प्लॉईज येतात. तसंच HTMLमध्ये तुम्ही पॅरेंट असतात, त्याच्यानंतर चाइल्ड आणि ग्रँड चाइल्ड. तर असं हे असतं. तर HTMLमध्ये बघायचं झालं तर पॅरेंट्स म्हणजेच काय डॉग टाईप येतं, तिथे HTML टॅग येतो. चाइल्डमध्ये HTML टॅगमध्ये कोणकोणते टॅग येतात तर हेड आणि बॉडी हे दोन झाले चाइल्ड. आणि ग्रँड चाइल्डमध्ये पण काय येतात की हेडमध्ये टायटल आणि बॉडीमध्ये H1 आणि P टॅग येतो. तर हे झाले ग्रँड चाइल्ड. तर असं हे एक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये एका टॅगच्या अंडर दुसरा टॅग येत असतो. तर त्यालाच आपण ट्री स्ट्रक्चर बोलत असतो, डॉक्युमेंट ट्री स्ट्रक्चर. तर हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातात. तर तुम्ही हे एक्झाम्पल देऊन तिथे एक्सप्लेन करू शकता. आणि डॉक्युमेंट ट्री कसा असतो त्याचा तर सगळ्यात पहिले डॉक्युमेंट जसं की डॉक टाईप, त्याच्यानंतर HTMLमध्ये पण दोन टॅग येतात, हेड आणि बॉडी. त्याच्यामध्ये पण हेडमध्ये टायटल येतं आणि टायटलला पण काय नाव द्यायचं आहे तर माय पेज. आणि बॉडीमध्ये दोन टॅग येतात H1 आणि P. H1मध्ये पण आपल्याला काय प्रिंट करायचं आहे हॅलो आणि P पॅरेग्राफमध्ये आपल्याला वर्ल्ड. तर असं हे एक त्याचा डॉक्युमेंट ट्री तयार होतो. तर यालाच द डॉक्युमेंट ट्री असं बोलत असतो आपण. त्याच्यानंतरचा आहे तो डोम इव्हेंट हँडलिंग. तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारू शकता तुम्हाला. तर डोम इव्हेंट हँडलिंग काय राहतं तर इव्हेंट हँडलिंग तर आपल्याला माहिती आहे की आपण युजरच्या ॲक्शनला तिथं रिस्पॉन्ड करतो त्यालाच आपण इव्हेंट हँडलिंग बोलतो. पण याच्यामध्ये जेव्हा आपण डोमचा यूज करून तिथे रिस्पॉन्ड देत असतो त्यालाच आपण डोम इव्हेंट हँडलिंग असं बोलतो. तर युजिंग जावास्क्रिप्ट टू हँडल इव्हेंट्स बाय अटॅचिंग इव्हेंट लिसनर टू HTML एलिमेंट्स थ्रू डोम. तर इथे आपण डोमचा यूज करून तिथे आपण इव्हेंट हँडल करत असतो त्यालाच डोम इव्हेंट हँडलिंग असं आपण त्याला बोलतो. तर याच्यामध्ये काही डिफरन्स फ्रॉम इंट्रेन्सिक. तर इंट्रेन्सिक आपण बघितलं आहे इंट्रेन्सिक इव्हेंट हँडलिंग. तर त्याच्यापासून याचा डिफरन्स काय आहे तर ते बघून घेऊयात एकदा, इंट्रेन्सिक आणि डोम. तर इंट्रेन्सिकमध्ये आपण HTML टॅगच्या आतमध्येच त्याला डिक्लेअर करत असतो. तर या डोममध्ये आपण काय करतो की जावास्क्रिप्टमध्ये आपण तिथे डिक्लेअर करत असतो. आणि इकडे ऑन क्लिक इज इक्वल्स टू फंक्शन आपण देत असतो. तर इकडे आपण ॲड इव्हेंट लिसनर असं एक फंक्शन देत असतो. त्यानंतर हा एक ओल्ड टाईप आहे इंट्रेन्सिक आणि डोम हा एक मॉडर्न वे आहे. मॉडर्न वेमध्ये आपण त्याला डिक्लेअर करत असतो.
आणि याचा सिंटॅक्स बघायचं झालं तर आपण ॲड इव्हेंट लिस्नर इथे आपण त्याच्या सिंटॅक्समध्ये देत असतो. तर इथे आपण एक एलिमेंट घेणार, एलिमेंट डॉट ॲड इव्हेंट लिस्नर हे त्याचा एक इव्हेंट हँडलिंगचं एक फंक्शन दिलेलं आहे आपण, आणि इथे आपण त्याचे काही व्हॅल्यू देत असतो. तर हे त्याचा सिम्पल सिंटॅक्स आहे जो तुम्ही तिथं लिहू शकता क्वेश्चनमध्ये जर आला तर. कॉमन डोम इव्हेंट्स कोणकोणते आहेत तर ते बघून घेऊयात. इथे इव्हेंट जसं की क्लिक, आपण एलिमेंटला क्लिक करणार, त्यानंतर DBL क्लिक जसं की डबल क्लिक करणार आपण एलिमेंटला. माऊस ओव्हर म्हणजेच माऊसवरती हॉवर करणार, त्यानंतर माऊस आउट माऊसवरती लिव्ह करणार, त्यानंतर की प्रेस आपण कीला प्रेस करतो, कीला डाऊन करतो. तर असे काही इव्हेंट आहे डॉममधले जे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर जे क्वेरी याच्यावरती क्वेश्चन येतो. तर जे क्वेरी काय आहे तर सगळ्यात पहिले त्याचा कन्सेप्ट बघून घेऊयात. तर जे क्वेरी इज अ फास्ट लाईटवेट जावास्क्रिप्ट लायब्ररी दॅट मेक्स जावास्क्रिप्ट कोडिंग युजिंग मच इझियर आणि सिम्पलर. तर कोडिंगला इझी आणि सिम्पल बनवण्यासाठी ही एक जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे आणि ही फास्ट आणि लाईटवेट आहे. तर याला आपण जे क्वेरी या नावाने ओळखत असतो. तर नॉर्मल JS आपण काय करतो की फुल सेंटेन्स लिहित असतो, फुल कोड लिहित असतो. पण जे क्वेरी काय आहे तर एक शॉर्ट फॉर्म आहे. जसं की जावास्क्रिप्टमध्ये आपण जर 10 लाईनचा कोड एकच लिहित असतो आणि तोच कोड आपल्याला जर 1 लाईनमध्ये जर भेटत असेल फक्त, तर त्यालाच आपण जे क्वेरी असं बोलत असतो. तर एवढं मोठं सगळ्या करायच्यापेक्षा आपण एकदम एका लाईनमध्ये त्याला मांडू शकतो किंवा लिहू शकतो. तर जे क्वेरी ही लायब्ररी आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं भेटत असतं. तर त्याच्यामध्ये हा एक सिंटॅक्स आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले हा यसचा सिम्बॉल येतो, त्यानंतर सिलेक्टर आणि डॉट ॲक्शननं आपण त्याला डिनोट करत असतो. तर सगळ्यात पहिले त्याचा पार्ट बघायचा झाला तर यसचा सिम्बॉल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे क्वेरीचं साईन तिथे देत असता. त्यानंतर सिलेक्टर येतो, सिलेक्टरमध्ये तुम्हाला कोणता एलिमेंट सिलेक्ट करायचा आहे तो एलिमेंट, आणि ॲक्शन, तर ॲक्शनमध्ये तुम्हाला त्याच्यासोबत काय करायचं आहे तर ते ॲक्शन तिथे आपण तिथे दाखवत असतो. तर हा झाला सिंटॅक्स आणि त्याचा एक्सप्लेनेशन. तर तुम्हाला जे क्वेरीवरती त्याचा कन्सेप्ट, त्याचा सिंटॅक्स असं क्वेश्चन विचारला जातो. आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस पण एका पेपरमध्ये विचारले होते. तर ॲडव्हान्टेजेस पण आपण बघून घेऊयात. तर ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, राईट लेस कोड टू डू मोर, म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण लेस कोड वापरत असतो. तर हे त्याचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर वर्क्स ऑन ऑल ब्राउझर, तर सगळ्या सिस्टीमवरती हे वर्क होत असतं, ब्राउझरवरती वर्क होत असतं. त्यानंतर इझी डोम मॅनिप्युलेशन, तर डोमचं मॅनिप्युलेशन हे इझी असतं. त्यानंतर इव्हेंट हँडलिंग पण इझी जातं. याच्यामध्ये आपण ॲनिमेशन्स पण बिल्ड करू शकतो. त्यानंतर अजॅक्सला पण सपोर्ट करतं आणि लार्ज कम्युनिटी असते आणि सपोर्ट पण करतं. त्यानंतर फ्री अँड ओपन सोर्स पण आहे. तर असे काही ॲडव्हान्टेजेस आहेत जे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. आणि याचे काही सिलेक्टर पण आहेत, जसं की पी सिलेक्टर एलिमेंट सिलेक्टर आहे. त्यानंतर हॅशटॅग टायटल आपण ID सिलेक्टर म्हणून वापरला जातो. डॉट बॉक्स हा क्लास सिलेक्टर म्हणून वापरला जातो आणि स्टार हा ऑल एलिमेंट्सला असं वापरला जातो. तर हे झाले त्याचे सिलेक्टर्स. तर जे क्वेरीचा हा कन्सेप्ट झाला. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हेच पॉईंट्स तिथे एक्सप्लेन करायचे आहेत 1 बाय 1. त्याच्यानंतर येतो लास्टचा टॉपिक या युनिटचा, ओव्हरव्ह्यू ऑफ AngularJS. तर AngularJS आपण बघितलं की AngularJS इज अ जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क आहे एक. त्याच्या आपण हे जे फ्रेमवर्क आहे हे गुगलने बिल्ड केलेलं आहे आणि हे सगळ्यात पॉवरफुल आणि डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन बनवण्यासाठी यूज होतं. तर जेव्हा पण आपण ॲप्लिकेशन्स बनवत असतो त्याच्यामध्ये आपण या पॉवरफुल फ्रेमवर्कचा यूज करत असतो जावास्क्रिप्टमध्ये. तर जावास्क्रिप्ट जसं की एक्झाम्पल बघायचं झालं तर जावास्क्रिप्ट काय आहे तर एक बायसिकल आहे. त्याच्याच कंपॅरिझनमध्ये जे क्वेरी बघितलं तर एक मोटर बाईक आहे, म्हणजे बायसिकलपेक्षा जास्त. आणि त्याच्यामध्ये पण आपण जर AngularJS बघितलं तर कार, म्हणजेच सगळ्यात पॉवरफुल आणि जास्त फीचर असणारं हे एक फ्रेमवर्क आहे. आणि हे गुगलनं 2010 डेव्हलप केलेलं होतं. तर तुम्हाला AngularJSचा कन्सेप्ट विचारतात, त्याच्यानंतर त्याचे फीचर्स पण विचारतात. तर त्याचे फीचर्स काय काय आहेत तर हा एक 2 वे डेटा बाइंडिंगचा कन्सेप्ट आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण MVC आर्किटेक्चर बघत असतो. त्यानंतर बिल्ट इन डायरेक्टिव्स असतात याच्यामध्ये डिपेंडन्सी इंजेक्शन पण असतात, इझी फॉर्म व्हॅलिडेशन असतं, रियुजेबल कंपोनेंट्स असतात आणि फ्री अँड ओपन सोर्स पण आहे.
तर असं हे अँग्युलर JSचे फीचर्स आहेत जे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे आहे. त्याच्यानंतर अँग्युलर JSमध्ये एक कन्सेप्ट येतो डेटा बाइंडिंगचा. तर इथे डेटा बाइंडिंग म्हणजेच काय, तर डेटा बाइंडिंग मीन्स ऑटोमॅटिक सिंक बिटवीन HTML अँड जावास्क्रिप्ट डेटा. तर HTML आणि जावास्क्रिप्टचा जो डेटा असतो त्याच्यामधलं जे कम्युनिकेशन असतं त्याच्यासाठी आपण डेटा बाइंडिंगचा यूज करत असतो. तर याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत, 1 वे बाइंडिंग आणि 2 वे बाइंडिंग. तर सगळ्यात पहिले डेटा फ्लोज इन 1 डायरेक्शन ओनली. जर डेटा हा फक्त 1 डायरेक्शनमध्ये जर फ्लो होत असेल तर त्याच्यामध्ये आपण 1 वे बाइंडिंगचा यूज करत असतो. जसं की इथे तुम्ही बघू शकता की जावास्क्रिप्टमधून HTMLमध्ये एकच डायरेक्शनमध्ये जात आहे. तसंच 2 वे बाइंडिंगमध्ये बघितलं तर डेटा फ्लो हा दोन्ही डायरेक्शनमध्ये जात असतो. इथे बघायचं झालं तर जावास्क्रिप्टकडून HTMLकडे आणि HTMLकडून जावास्क्रिप्टमध्ये दोन्ही डायरेक्शनला डेटा हा फ्लो होत असतो. तर 2 वे बाइंडिंग. तर अँग्युलर JS जे फ्रेमवर्क आहे ते 2 वे डेटा बाइंडिंगला सपोर्ट करतं. म्हणजेच जावास्क्रिप्ट टू HTML आणि HTML टू जावास्क्रिप्ट. तर असा हा अँग्युलर JSचा ओव्हरव्ह्यू आपण बघितला. तर हे झाले पूर्ण 13च्या 13 टॉपिक आपण 1 बाय 1 इझी वेमध्ये एक्सप्लेन करून बघितले. आणि याच्यामध्ये पण जर तुम्हाला एखादा कन्सेप्ट जर तुम्हाला पाहिजेत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तरी पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नोट्स वगैरे पाहिजेत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक असेल टेलिग्राम ग्रुपची, तर ग्रुप जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.